भारत माता की जय. आपण उत्सवप्रिय माणसं. राष्ट्राचे बहुरंगी सौंदर्य आणि चैतन्य आपल्या सण उत्सवामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतं. बदलत्या ऋतूशी संबंधित आपल्या विविध सणांच्या मागे असलेले सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हेतू हा आपल्या शाश्वत संस्कृतीचा उत्कृष्टतेचं प्रतिबिंबच आहे म्हणा. असाच बैसाखी हा एक उत्सव, निसर्ग उत्सव की जो विशेषतः पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या साध्या, कष्टाळू, आनंदी जीवनाची झलक या उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती हे अत्यंत कष्टाचं काम आहे. नोकऱ्या आणि व्यवसायामध्ये गुंतलेला वर्ग हा केवळ स्वतः आणि कुटुंबापुरता मर्यादित आहे. तरी आपले शेतकरी अनेक प्रतिकूल, विषम परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींशी झगडून संपूर्ण देशवासियांच्या पोटापाण्यासाठी अन्न पिकवतात आणि म्हणूनच आपल्या सनातन संस्कृतीमध्ये शेतकऱ्यांना अन्नदाता ही पदवी आपण देण्यात आलेली आहे. बैसाखी हा कृषी सण वैशाख महिन्यात साजरा केला जातो. सूर्याच्या स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे वैशाखीपूर्वी शेतामध्ये गहू पिकतो आणि पिकलेल्या पिकाची कापणी सुरू होते. बैसाखीच्या दिवशी सूर्यास्तानंतर अग्निदेवाला नवान्न अर्पण करण्याची परंपरा आहे आणि त्याची प्रार्थना काय आहे की हे अग्निदेवा, तुम्ही या अन्नामध्ये एवढी शक्ती आणि ऊर्जा भरावी की ज्यामुळे संपूर्ण राष्ट्राचा जठराग्नी हा शांत होऊ शकेल. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान केलेले शीख समाजाचे लोक जेव्हा ढोल ताशाच्या तालावरती भांगडा नृत्य करतात तेव्हा नवीन पिकाच्या या कृषी महोत्सवाचा उत्साह आणि वैभव पाहण्यासारखे असते. नानकशाही कॅलेंडरनुसार शीख पंथानुयांचे नवीन वर्ष या वैशाखीच्या उत्सवापासून म्हणजेच वैशाख महिन्यामध्ये 1 तारखेपासून सुरू होते. अशी ही वैशाखी अत्यंत आनंदात साजरी केली जाते. भारत माता की जय.